आणि आता एक सविस्तर बातमी. LIC प्रशासनाविरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाते. पदोन्नतीमध्ये मराठी लोकांना डावलल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, खासदार दिना पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले जाते. मराठी लोकांना डावललं जातंय असा आरोप करत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकवटले आणि निषेध करण्यात आलेला आहे. मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन हे आंदोलन केले जाते. मराठीची होणारी गळचेपी बंद करा अशा घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत. मराठी माणसांची गळचेपी करणाऱ्या व्यवस्थापनाचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. LIC प्रशासनाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर हे आंदोलन केले जाते. या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, LIC प्रशासनाविरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे. काय मागणी आहे सगळ्यांची? यामध्ये मराठी भाषिकांना पदोन्नती देण्यासंदर्भातला जो विषय आहे या संदर्भात हे आंदोलन केलं जात आहे शिवसेना UBTच्या वतीनं. आणि शिवसेना UBTचे नेते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर LIC मधले जे कर्मचारी आहेत आणि जे भारतीय कामगार सेनेचे सदस्य आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रशासनाकडे वारंवार दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर तशा प्रकारचे लेखी मागण्या देखील दिल्या गेल्या होत्या, परंतु या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन हाती घेण्यात आलं. नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.